गेल्या काही वर्षात बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी लावण्याचा आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करण्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमावी अशी मागणी आता आम आदमी पक्षानं केली आहे। या फसवणुकीचं लोण ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत पोहोचले। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। सरकारी नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या घटना ग्रामीण भागातून मेट्रो सिटी पर्यंत पोहोचल्या। फसवणुकीचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी। राज्यात बेरोजगार तरुणांची संख्या अधिक आहे। रोजगार मिळावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार देखील गेल्या काही वर्षात वाढले। त्यातच सरकारी नोकरीला लावतो असं सांगून मोठ्या प्रमाणावर युवकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलंय। यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर या ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे विविध गुन्हे देखील दाखल झाले। सध्या इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक सरकारी नोकरीच्या अनुषंगानं जाहिराती प्रसिद्ध होतात आणि त्यांच्याद्वारे फसवणूक केल्याचे देखील अनेकदा समोर आले। दरम्यान कोल्हापुरातील युवकांची देखील अशाच पद्धतीनं फसवणूक झाली। त्यामुळे अशा संघटितपणे आर्थिक फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी फसवणूक झालेल्या युवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। आम्हाला पहिल्यांदा मेल आला, त्या पहिल्या टप्प्यात त्यांनी थोडे पैसे द्यायला लावले, त्यानंतर त्यांचे टप्पे वाढत गेले आणि आम्हाला पहिल्यांदा 12 लाख रुपये द्यायला सांगितलेले। पहिला जॉईनिंगसाठी 8 लाख रुपये पहिला द्या म्हटलेले, नंतर जॉईनिंग झाल्यानंतर 4 लाख नंतर द्या, अशी आम्हाला फसवणूक केली आणि त्यानंतर आमची 8 लाख घेतले। 8 लाख घेतल्यानंतर पुढे काहीच प्रोसेस केली नाही आणि पैसे आमचे अडकवले आणि ही गोष्ट भरपूर जणांवर झालेली आहे। यामध्ये मला वाटते की 50 ते 100 मुलं अडकलेली आहेत। खोट्या SMS द्वारे आणि खोटी संपूर्ण मेलद्वारे आणि पूर्णपणे ह्याची ऑर्डर देऊन गव्हर्नमेंटचे प्रत्येक ठिकाणी फसवणूक चाललेली आहे। सुजाण नागरिक सुद्धा त्यामध्ये फसतो। आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक तरी पूर्ण फसतात, कारण का एक पुत्रप्रेम म्हणून आपण त्या प्रेमापोटी मुलाला माहिती न सांगता किंवा काहीतरी आम्ही हा उद्योग केलेला असतोय, पण आमच्यासारख्या माणसांना ती जाळ्यात पकडून एक मोठं षडयंत्र, हे दिल्लीपर्यंत षडयंत्र आहे। सरकारी नोकरीला लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्यांच्या बाबतीत आम आदमी पक्षानं आवाज उठवला। या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस तर करतायत, मात्र काही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत। राज्याचे गृह खाते आणि सामान्य प्रशासन खाते ही दोन्ही खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहेत। यामुळे या संपूर्ण आर्थिक फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी कोल्हापुरात केली आहे। नोकरी लावणं सरकारी कार्यालयामध्ये यासाठी फसवणूक होते। गेल्या 3-4 वर्षांमध्ये या फसवणुकीचं प्रमाण इतकं मोठं झालंय, तरुणांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही, अशा प्रकारे फसवणूक होते। वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत, त्यांना राजकीय पाठबळ सुद्धा असण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या संदर्भात, कारण हे सगळे विखुरलेले विद्यार्थी एकत्रित कारवाई करू शकत नाहीत, त्यामुळे एक एसआयटी स्थापन करून सरकारी नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे। काही फसवणूक झालेल्यांनी थेट पोलीस स्टेशन तर गाठलंय, मात्र फसवणूक करणाऱ्यांपासून कुटुंबाला त्रास होईल म्हणून बहुतांश जणांनी शांत बसणं पसंत केले। त्यामुळे अशा पद्धतीच्या फसवणुकीचे गुन्हे रोखण्यासाठी आता राज्य सरकारला कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। सरकारी नोकरीला लावतो असं सांगत अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार राज्यभरात समोर आला आहे। गुन्हे तर दाखल झालेत, मात्र अशा पद्धतीची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं विशेष लक्ष देण्याची गरज आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।